रक्तानं विशाळगड भिजवणारे बाजी सर्जेराव जेधे. 13 जुलै 1660 पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे मृत्यूशी झुंज देत होते. तिकडे गजापूरच्या खिंडीत रक्ताचा सडा पडत होता, पण इकडे विशाळगडाच्या पायथ्याशी सुद्धा एक कार उभा होता. शिवराय विशाळगडाच्या चढणीवर होते, पण गडाला वेढा घातला होता सुर्वे आणि जसवंतरावांनी. राजांचा मार्ग रोखला गेला होता आणि अशा वेळी तलवार उपसली ती बाजी सर्जेराव जेधे यांनी. बाजी जेधे म्हणजे कान्होजी नाईक जेधेंचा तो छावा, ज्याला मृत्यूचं भय माहीत नव्हतं. एका बाजूला पावनखिंडीत बाजीप्रभू खिंड लढवत होते, तर दुसऱ्या बाजूला विशाळगडाचा वेढा फोडण्याची जबाबदारी बाजी जेधेंवर. तोपर्यंत विशाळगडावर शत्रूचं पाऊल पडू देणार राजे, तुम्ही गडावर चढा, खालची बाजू असा शब्द देऊन बाजी हजारो सैन्यावर तुटून पडले. रणकंदन माजलं. बाजी जेधेंच्या अंगावर एकामागून एक वार होत होते. शरीर रक्तानं माखलं होतं. जखमांनी देह चाळणी झाला होता. पण जोपर्यंत राजांच्या सुरक्षिततेचा तोफेचा आवाज येत नाही, तोपर्यंत बाजींची तलवार थांबायला तयार नव्हती. त्यांनी सुर्व्यांच्या फौजेची अशी काही कत्तल केली की शत्रू थक्क झाला. अखेर गडावरून तोफेचा आवाज घुमला. धडाम धडाम. राजा सुखरूप पोहोचल्याचा निरोप मिळाला. बाजी जेधेंनी आभाळाकडे पाहिले आणि रक्तानं भिजलेल्या देहानं ते खाली कोसळले. बाजीप्रभूंनी खिंडीत प्राण सोडले, तर बाजी जेधेंनी विशाळगडाच्या पायथ्याशी आपल्या रक्तानं राजांचा मार्ग मोकळा केला. बाजी जेधे हे त्या निष्ठेचं नाव आहे, ज्यांनी आपल्या वडिलांना दिलेला शब्द पाळला. आमचा जन्म स्वराज्यासाठी आणि आमचं मरणही स्वराज्यासाठी, हे त्यांनी आपल्या कृत्यातून सिद्ध करून दाखवलं. बाजी सर्जेराव जेधे, ज्यांच्या तलवारीच्या धारेनं विशाळगडाला स्वराज्याचं अभेद्य कवच मिळवून दिलं. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय बाजी सर्जेराव जेधे. अशाच अजरामर आणि तेजस्वी मावळ्यांच्या गाथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्वराज्याचे हिरे यूट्यूब चॅनल.